वेलकम बैक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत वेलकम है दोस्तों। आज के इस वीडियो में हम मराठी भाषा 2 और भाषा 1 को लेकर मोस्ट आईएमपी क्वेश्चन देखने वाले हैं दोस्तों। आज के इस वीडियो में हम जो क्वेश्चन लेकर आए हैं दोस्तों, जिस तरीके से महा टीईटी की परीक्षा में 2013 से लेकर 2024 तक एमपीएससी के पुस्तक के आधार पर जो प्रश्न पूछे गए दोस्तों, वही क्वेश्चन का विश्लेषण आज के इस वीडियो में हम करने वाले, मतलब संडे स्पेशल वीडियो है दोस्तों। और सारे के सारे क्वेश्चन जिस तरीके से एमपीएससी की धरती पर जो है आपको टीएटी में पूछे गए हैं, वही क्वेश्चन आज के इस वीडियो में हम मराठी भाषा 1 और भाषा 2 को लेकर देखने वाले हैं दोस्तों, पेपर 1 और पेपर 2 के लिए। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। हे बघा प्रश्न क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 1 इथे मोस्ट आयएमपी प्रश्न दिलेला आहे मित्रांनो, की सेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे। हे बघा साहित्यकार आणि कवी यांच्याबद्दल प्रत्येकी परीक्षेमध्ये आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात मित्रांनो, हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये। तर सेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला, प्रश्न असा आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। वक्पतिराज, प्रवर सेन, भीष्माचार्य किंवा मुकुंदराज, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। आणि बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 प्रवसेन। ऑप्शन क्रमांक 2 कारण की प्रवसन यांनी काय आहे सेतुबंध हा ग्रंथ लिहिला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी काय आहे मित्रांनो राहणार आहे। स्पष्टीकरण सुद्धा आपण या ठिकाणी आणलेलं आहोत। हे बघा तुम्ही स्पष्टीकरण पाहू शकतात, इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे की सेतुबंध किंवा रावनिविहार हा प्राचीन संस्कृत ग्रंथ आहे। तो प्रवेसन दुसरा म्हणजे वाकाटक वंशातील राजा यांनी लिहिला आहे। हा ग्रंथ रामायण कथेवर आधारित असून त्यात राम सेतुबंधाची कथा काव्य रूपाने आली आहे। अशा प्रकारे इथे स्पष्टीकरण सुद्धा काय आहे देण्यात आलेला आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 इथे दिलेला आहे की हे बघा प्रश्न क्रमांक 2 इथे विचारलेला आहे की महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस प्रचंड नुकसान करून गेला। या वाक्यात पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही। ओके, 4 ऑप्शन दिलेले आहे। विशेषण, विशेष नाम, सामान्य नाम किंवा सर्वनाम। तर हे बघा मित्रांनो वाक्य असं आहे की महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस प्रचंड नुकसान करून गेला, हा वाक्य आहे आणि विचारलेला आहे की हा वाक्यात कोणता शब्द मुळीच आलेला नाही। तर हे बघा या ठिकाणी आपल्याला प्रचंड म्हणजे विशेषण दिसत आहे मित्रांनो। विशेष नामाचा सुद्धा या ठिकाणी वापर झालेला आहे आणि सामान्य नाम सुद्धा या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे, कारण तुम्ही हे पाहू शकतात महाराष्ट्र हे काय आहे विशेष नाम आहे मित्रांनो। तर या ठिकाणी जे आपल्याला दिसत नाही तो सर्वनाम, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे असेल सर्वनाम कुठेच वापरलेला नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3 येथे दिलेला आहे की मराठी भाषेचे पणनी कोणाला म्हणतात। मोस्ट आयएमपी आहे, आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो। एमपीएससीच्या पुस्तकामधून आपण हे प्रश्न घेतलेला आहे की मराठी भाषेचे पणनी कोणाला म्हणतात। 4 ऑप्शन दिलेले आहे। बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तरखडकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर किंवा यापैकी नाही। तर हे बघा मराठी भाषेचे जे पणनी आहे मित्रांनो ते असणार आहे दादोबा पांडुरंग तळखरकर, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पर्याय क्रमांक 2 जे असेल मित्रांनो आपला बरोबर उत्तर असणार आहे। स्पष्टीकरण आपण सुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो। हे बघा इथे स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे की दादोबा पांडुरंग तरखडकर हे मराठी भाषेचे आद्य संशोधक मानले जातात। ओके, आता प्रश्न असा विचारला जाईल की मराठी भाषेचे आद्य संशोधक कोण। तर हे बघा लक्षात ठेवा मित्रांनो की दादोबा पांडुरंग हे मराठी भाषेचे आद्य संशोधक सुद्धा मानले जातात। त्यांनी मराठी व्याकरणशास्त्रावर संशोधन करून मराठी भाषेची पणनी ही उपाधी मिळवली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 इथे दिलेला आहे की हे बघा
शब्दाच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण व्यक्त होतो त्यास व्याकरणात काय म्हणतात? अशा प्रकारे अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की शब्दाच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण होतो त्यास आपण काय म्हणतो? तर हे बघा मित्रांनो, वाक्य, शब्द, पद आणि धातू 4 ऑप्शन दिलेले आहे आणि योग्य जे उत्तर असेल मित्रांनो ते असेल वाक्य, कारण की शब्दापासून काय तयार होतो? तर वाक्य तयार होतो। ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक ए आपला बरोबर उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे की खालीलपैकी सजातीय स्वराची जोडी सांगा। हा प्रश्न सुद्धा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो आणि नवीन प्रश्न आहे एका प्रकारे। हे प्रश्न तुम्ही पुन्हा वाचून घ्या की खालीलपैकी सजातीय स्वराची जोडी सांगा। तर हे बघा अ, इ, आ, उ, आ, इ किंवा ई अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। आता स्वजातीय स्वर म्हणजे काय आपण खाली पाहणार आहोत मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 4 काय असेल? आपले हे बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 4। आता हे बघा, सजातीय स्वर म्हणजे एकानंतर एक येणारे स्वर म्हणजे स्वजातीय स्वर असतात किंवा रस आणि दीर्घ जे स्वर असतात ते स्वजातीय स्वर असतात। या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते पाहू शकता तुम्ही। हे बघा, सजातीय स्वर म्हणजे ज्या स्वरामध्ये फक्त लघु, ह्रस्व व दीर्घ असा फरक असतो ते स्वर। उदाहरणार्थ ओ, आ। आता ओ काय? हे ह्रस्व स्वर आहे आणि आ काय आहे? ते दीर्घ स्वर आहे, म्हणजे स्वजाती स्वराची ही काय झाली? जोडी झाली। ई, उ, अशा प्रकारे इथे पर्याय दिलेले आहे। दिलेल्या पर्यायापैकी ई ही लघु व दीर्घ अशी जोडी आहे, त्यामुळे ती सजातीय स्वराची जोडी ठरते। ऑप्शन क्रमांक जे असेल ते मित्रांनो आपला 4 बरोबर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 6। प्रश्न क्रमांक 6 हे बघा, प्रश्न क्रमांक 6 येथे विचारलेला आहे की वाचनालय या शब्दाची संधी कशी सोडवाल। आता संधी संदर्भात प्रश्न पण इथे ॲड केलेला आहे मित्रांनो की वाचनालय एक शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाची संधी आपण कशी सोडवाल अशा प्रकारे प्रश्न येथे दिलेला आहे। 4 ऑप्शन आपल्यासमोर इथे उभे आहे। वाच प्लस नालय, वाचन प्लस आलय, वाचना प्लस आलय, वाचन प्लस अलय अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आणि बरोबर जे उत्तर असणार आहे वाचन प्लस आलय, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपला काय असेल? योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक आता संधीनंतर संधी ओळखा। ओके, संधी ओळखा, संधी विग्रहानंतर संधी ओळखा अशा प्रकारे प्रश्न आपण या ठिकाणी ॲड केलेला आहेत की हे सगळे प्रश्न जे आहेत दोस्त मित्रांनो ते MPSCच्या पुस्तकाच्या धर्तीवर आपण घेतलेले आहोत। मनवंतर या जोड शब्दाची संधी ओळखा अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे। प्रश्न आहे की मनवंतर या जोड शब्दाची संधी ओळखा। तर हे बघा मित्रांनो, याचे जे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 मनू प्लस अंतर। ऑप्शन क्रमांक 3 काय असेल? याचा योग्य उत्तर असणार आहे मनू प्लस अंतर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल किंवा पर्याय क्रमांक C जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी ठरणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 8। प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी दिलेला आहे की नामाच्या प्रकारातील डॅश डॅश या नामाचे अनेक वचन होते। ओके, मोस्ट IMP प्रश्न आहे मित्रांनो की कोणत्या नामाचे अनेक वचन होते असा प्रश्न येथे काय आहे? विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम आणि धातू साधित नाम अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि लक्षात ठेवा की ऑप्शन क्रमांक 1 जे असेल, ऑप्शन क्रमांक 1 जे असेल सामान्य नाम ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो, कारण की नामाच्या प्रकारातील सामान्य नाम या नामाचे अनेक वचन होते, म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न असा आहे की हे बघा, सामान्य नाम आणि भाववाचक नाम या संदर्भात प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न पाहायला मिळेल। तुम्ही 2013 पासून ते 2024 पर्यंत प्रश्नपत्रिका पहा मित्रांनो मराठी विषयाची, ती भाषा 1 असो किंवा भाषा 2 असो, पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, प्रत्येक वेळी एक प्रश्न सामान्य नाम आणि एक प्रश्न भाववाचक नाम संदर्भात प्रत्येक वर्षी विचारलेला आहे की इथे दिलेला आहे भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते असा प्रश्न विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे। भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? हे बघा, भोळसर, भोळसट, भोळेपणा किंवा भोळी अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर हे बघा मित्रांनो, भोळा या शब्दासाठी जे भाववाचक नाम असेल ते असेल ऑप्शन क्रमांक
3 म्हणजे भोळेपणा। पर्याय क्रमांक 3 काय असेल आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। पाहूया प्रश्न क्रमांक 10। प्रश्न क्रमांक 10 येथे विचारलेला आहे, तुम्ही पाहू शकतात की प्रश्न क्रमांक 10 सुद्धा मोस्ट IMP प्रश्न पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे की खालील शब्दातील स्त्रीलिंग शब्द ओळखा। आता हे बघा मित्रांनो, स्त्रीलिंग शब्द कोणता, अशा प्रकारे शब्द इथे विचारलेला आहे। ऑप्शन दिलेले आहे सिंह, वाघ, लांडोर किंवा चीता, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे आणि विचारलेला आहे की स्त्रीलिंग शब्द कोणता। तर हे बघा लांडोर हे काय असणार आहे मित्रांनो, स्त्रीलिंग शब्द असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक किंवा पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे, कारण की लांडोर हे जे आहे मित्रांनो ते स्त्रीलिंग शब्द या ठिकाणी राहणार आहे। दोस्तों, हमने हिंदी पेपर 1 और पेपर 2 को लेकर विशेष क्वेश्चन सेट तैयार किए। भारत में जिस तरीके से परीक्षा होती है दोस्तों, यूपी टेट, MP टेट, झारखंड टेट, हरियाणा टेट, जहाँ पर भी टेट की परीक्षा होती है दोस्तों, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, MP टेट, ये तमाम क्वेश्चन पेपर को इकट्ठा कर जो है हमने हिंदी के क्वेश्चन सेट बनाए दोस्तों, जहाँ पर आपको स्पेशल हिंदी के क्वेश्चन सेट देखने के लिए मिलेंगे। प्रश्न पेपर 1 में 10 सेट मिलेंगे, पेपर 2 में 10 सेट मिलेंगे दोस्तों, दोनों में 30-30 क्वेश्चन आपको देखने के लिए मिलेंगे। अगर आप इसको खरीदना चाहते हैं तो आप हमसे कांटेक्ट कीजिए, जो डिस्प्ले में आपको कांटेक्ट नंबर दिया गया है उसमें से, और आप इसको PDF के स्वरूप में हमसे खरीद सकते हैं दोस्तों। 199 आपको क्या है इसका पेमेंट करना आहे। साथ ही साथ चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रासाठी सुद्धा आपण काय आहे मित्रांनो विशेष क्वेश्चन सेट तयार केलेले आहे, त्याची सुद्धा प्राइस जे आहे ते 199 आहे मित्रांनो, ते तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करून परचेस करू शकतात। वीडियो बेहतर लगता है तो प्लीज़ वीडियो को लाइक कीजिए दोस्तों, चैनल पे नए हो तो चैनल को सब्सक्राइब कीजिए। हे बघा प्रश्न क्रमांक 11। प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी दिलेला आहे की प्रथमा विभक्तीचे प्रत्यय ओळखा। आता हे बघा मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा मोस्ट IMP प्रश्न आहे की तुम्हाला विभक्ती माहीत पाहिजे, प्रथम कोणती आहे, द्वितीय कोणती विभक्ती आहे हे आपल्याला काय आहे मित्रांनो माहीत पाहिजे। तर प्रथमा विभक्तीचे प्रत्यय ओळखा, सला, नाते, ने, ए, शी, नी, प्रत्यय नाही किंवा त, इ, आ। तर हे बघा मित्रांनो, प्रथमा विभक्तीला कोणताच प्रत्यय नसतो, म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण की प्रथमा विभक्तीला प्रत्यय नाही। हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा मित्रांनो। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12। प्रश्न क्रमांक 12 येथे दिलेला आहे की खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा। सामान्य रूप संदर्भात सुद्धा तुम्हाला एक प्रश्न जे आहे ते पेपर 1, पेपर 2, भाषा 1 आणि भाषा 2 मध्ये पाहायला मिळणार मित्रांनो। हे तुम्ही लिहून ठेवा की खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। तर हे बघा मित्रांनो, झाड याचा सामान्य रूप होऊ शकतो, सिंहचा सुद्धा होतो मित्रांनो आणि मुलगीचा सुद्धा होतो, परंतु फोटो हा शब्द असा आहे की ज्याचं सामान्य रूप होत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13। प्रश्न क्रमांक 13 विचारलेला आहे की खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा। तर हे बघा मित्रांनो, सर्वनामासंदर्भात जर प्रश्न विचारला गेला तर ते दर्शक सर्वनाम संदर्भातच प्रश्न प्रत्येक वेळी काय आहे परीक्षेत विचारला गेलेला आहे की दर्शक सर्वनाम कोणता आहे। तर हे बघा मी, कोण, हा किंवा आपण, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि हा काय आहे मित्रांनो तर दर्शक सर्वनाम आहे। पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी पुन्हा राहणार आहे। प्रश्न क्रमांक 14। प्रश्न क्रमांक 14 येथे दिलेला आहे की पुढील शब्दापासून विशेषण तयार करा। शास्त्र, आता हे बघा एक शब्द इथे दिलेला आहे, शास्त्र हा शब्द दिलेला आहे आणि 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे मित्रांनो, आणि प्रश्न विचारलेला आहे की पुढील शब्दापासून विशेषण तयार करा। तर हे बघा मित्रांनो, शास्त्र या शब्दापासून आपल्याला विशेषण तयार करायचं आहे। ऑप्शन दिलेले आहे शास्त्रज्ञ, शास्त्री, शास्त्रीय किंवा शास्त्रज्ञ। तर हे बघा मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 जे असेल ते शास्त्र या शब्दाचा विशेषण असणार आहे, म्हणजे शास्त्रीय। ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक काय आहे मित्रांनो 15। प्रश्न क्रमांक 15। आता इथे प्रश्न विचारलेला आहे की दसपट रुपये म्हणजे विशेषणाचा कोणता प्रकार। सोपा प्रश्न आहे, इझी क्वेश्चन आहे। दसपट रुपये म्हणजे विशेषणाचा कोणता प्रकार, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। गुणविशेषण, क्रमवाचक विशेषण, आवृत्तीवाचक विशेषण किंवा अनिश्चित क्रिया विशेषण, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर हे बघा मित्रांनो, दसपट रुपये जे असणार आहे ते आवृत्तीवाचक विशेषणाचा प्रकार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक किंवा पर्याय क्रमांक 3 आपला काय असेल बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य आन्सर या ठिकाणी राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16। प्रश्न क्रमांक 16 येथे दिलेला आहे की सगळेच मूर्ख कसे असतील। मोस्ट IMP प्रश्न आहे मित्रांनो की सगळेच मूर्ख कसे असतील कोणता काळ आहे। ओके, 4 ऑप्शन दिलेला आहे, रीतिकाळ आहे,
भविष्यकाळ आहे, भूतकाळ आहे किंवा वर्तमान काळ आहे? तर हे बघा मित्रांनो, सगळे मूर्ख कसे असतील हा कोणता काळ आहे? तर हे बघा पर्याय क्रमांक 2 जे असेल, पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं काय आहे मित्रांनो, बरोबर उत्तर असणार आहे. कारण की हा जे वाक्य आहे ते भविष्यकाळमध्ये मोडतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 दिलेला आहे की अविकारी शब्द म्हणजे काय? हे बघा मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा परीक्षेत 2 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे की अविकारी शब्द म्हणजे काय? आपण जे प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत मित्रांनो, संडे स्पेशल म्हणून, ते प्रत्येक प्रश्न जे आहे ते म्हणजे त्याच्या परीक्षेशी काही ना काही कॉन्टॅक्ट किंवा संपर्क आहेच मित्रांनो. MPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा हे प्रश्न वारंवार विचारले जातात आणि बहुतेक प्रश्न TETच्या परीक्षेमध्ये सुद्धा रिपीट झालेले प्रश्न आहे की अविकारी शब्द म्हणजे काय. आता हे बघा, अविकारी शब्द म्हणजे काय, 4 ऑप्शन दिलेले आहे. अव्यंग अविकारी असे शब्द म्हणतात, किंवा नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद असलेले शब्द, हे चुकीचं आहे. वाक्यात शब्दाचे रूप बदलत असते, हे सुद्धा चुकीचं आहे. विकृत असलेले शब्द, हे सुद्धा काय आहे, चुकीचं आहे. परंतु ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर आहे मित्रांनो. कारण की अविकारी शब्द म्हणजे काय, तर अव्ययांना अविकारी शब्द असे म्हणतात, म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजे प्रश्न क्रमांक 18. क्वेश्चन नंबर 18 येथे दिलेला आहे की समुच्चयबोधक उभयान्वी अव्यय कोणते? ओके, मोस्ट IMP प्रश्न आहे मित्रांनो की समुच्चयबोधक उभयान्वी अव्यय कोणते? बाकी, की, म्हणून किंवा आणि, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर हे बघा, समुच्चयबोधक उभयान्वी अव्ययाचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे मित्रांनो. आणि ऑप्शन क्रमांक 4 काय असेल आपला, समुच्चयबोधक उभयान्वी अव्यय असेल. कारण की आणि जे असणार आहे ते समुच्चयबोधक उभयान्वी अव्ययाचे उदाहरण इथे दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 19 विचारलेला आहे की मातेने मुलाला चालवावे, हा प्रश्न सुद्धा मित्रांनो विचारला जातोच परीक्षेमध्ये. हा प्रश्न सुद्धा विचारला जातो. प्रश्नाचा स्वरूप बदलू शकतो मित्रांनो, प्रश्न बदलू शकतो, परंतु अशा प्रकारे प्रश्न काय आहे आपल्याला TETच्या परीक्षेमध्ये, म्हणजे 23 नोव्हेंबर 2025च्या परीक्षेमध्ये मराठी सेक्शनमध्ये भाषा 1 भाषा 2 मध्ये पाहायला मिळेल की मातेने मुलाला चालवावे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर कोणता प्रयोग आहे? कर्तरी आहे, सकर्मक भावे आहे, अकर्मक भावे आहे किंवा कर्मणी आहे? तर हे बघा मित्रांनो, मातेने सुद्धा प्रत्यय लागलेला आहे आणि मुलाला सुद्धा प्रत्यय लागलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. दोस्तों, हमारी हिंदी की जो लाइव क्लास होती है वो रोज़ाना 9 बजे होती है. हमारे व्हाट्सअप चैनल और टेलीग्राम चैनल की लिंक जो है वो डिस्क्रिप्शन में दी गई है. आप वहाँ से हमारे टेलीग्राम और व्हाट्सअप चैनल को ज्वाइन कर सकते हो. और हिंदी भाषा 1 और मराठी भाषा 2 है, तो आपको बिल्कुल टेंशन लेने की ज़रूरत नहीं है दोस्तों. पूरा का पूरा सिलेबस जो है हमारे चैनल के माध्यम से बिल्कुल फ्री में हम आपके लिए कवर करके देंगे. सिर्फ क्वेश्चन सेट के पैसे आपको क्या है हमको देना है दोस्तों. प्रश्न क्रमांक 20 इथे दिलेला आहे की चतुर्मास या शब्दाचा समास ओळखा. तर हे बघा मित्रांनो, ज्या ठिकाणी संख्या येते, हिंदी असो किंवा मराठी असो, देखिए आपको मैंने हिंदी में भी बताया कि जहाँ पर संख्या आती है, जैसे नवरात्र, त्रिमूर्ति, जहाँ पर संख्या आती है दोस्तों, तो वो होता है हमारा द्विगु समास. पर्याय क्रमांक 3 काय असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. हे हिंदी आणि मराठी दोघांना लागू पडतं, म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट टॉप 20 क्वेश्चन आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहोत. अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा. वीडियो आवडत असेल तर प्लीज़ मित्रांनो वीडियोला लाइक करा. हिंदी का क्लास जो है वो आज रात में आपको 9 बजे दोस्तों फ्री देखने के लिए मिलेगा. मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ.